पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं झालं बाबा सुलू आजीने आईस्क्रीम खाल्लं, नाहीतर माझी सर्दी कधीच गेली नसते। अंकु का त्याचा काय घेऊन बसली असतो? तुला माहिती आहे किती मोठी गोष्ट घडली आहे? इतिहासात पहिल्यांदाच झालंय ग असं। तुला माहिती आपल्या सोसायटीमध्ये ना सगळ्यांची भांडणं झाली आहेत, सगळ्यांची, पण आपली आई आणि सुलू आजी यांच्यात भांडण। बापरे, फारच डेंजर आहे गे। ठीक आहे ना, मग झालं भांडण, एवढं काय त्याच्यात? तुला कळत नाहीये, हा विषय खरंच खूप सिरियस आहे बाबा। बघ, आईनी सुलू आजीला असं म्हटलंय की माझ्याशी कधीच बोलू नको। ही किती मोठी गोष्ट आहे माहितीये तुला? तुला सांगतो, आम्ही जेव्हा लहान होतो ना, मी आणि रॉनी, तेव्हा आई आम्हाला खूप विश्वासाने सुलू आजीकडे सोडायची ग, आणि सुलू आजी सुद्धा खूप लाड करायची आमचे। मग तसंच विश्वासाने सासूबाईंनी आईस्क्रीम ठेवलं ना त्यांच्याकडे, पण सुलू आजीने काय केलं? खाऊन टाकलं, आपल्यात भांडणं झाली। ते ठीक आहे, पण त्यामुळे एवढं रामायण घडेल असं कधीच वाटलं नव्हतं ग मला। तनू, तू खरंच एवढी काळजी नको करूस। तुला काय वाटतं, आज त्या भांडल्यात म्हणून उद्या सकाळी सुलू आजी आपल्याकडे येणार नाहीयेत का? हा, सासूबाई खरंच चिडून बसणार आहेत का? अजिबात नाही। उद्याची सकाळ होऊ दे फक्त, बघ तू, सुलू आजी येतील आणि लगेच म्हणतील, अगं सरिते, तुझी सून ना, तिला हे जमत नाही, ते जमत नाही, आणि सासूबाई पण त्यांच्याबरोबर लगेच मला बोलायला लागतील। तू काही काळजी करू नको, उद्या सकाळी सगळं नॉर्मल असेल। ओके, गुड नाईट। गुड नाईट। काय सासूबाई, सुलू आजी येऊन गेल्या का? झालं का काही बोलणं? हे बघ, त्यांचं नाव काढून माझं डोकं तापवू नकोस। तुझी तयारी कर आणि ऑफिसला जा। सकाळी सकाळी मला वाद नकोयत घरात, मला माझी कामं करू दे। सासूबाई, याला काय अर्थ आहे? अजून तुम्ही मनात राग ठेवलायत का? किती दिवस राहणार आहे अजून राग? 2 दिवस, 3 दिवस, महिनाभर? तुला काय करायचंय? किती दिवस राहील? चहा उतू जाईल माझा इथे। घरी दे, तू जा। आले सुलू आजी। या, आले आले। बसा। बसते बसते। काय म्हणताय? मी ठीक आहे, तू काय म्हणते? तुझी सर्दी कशी आहे? माझी सर्दी बरी आहे, ती राहू दे। तुम्हाला काय झालं? अगं ते जरा काल आईस्क्रीम नाही का खाल्लं? बरोबर आहे, त्याने होणारच तुम्हाला, पण हरकत नाही, व्हाल बऱ्या संध्याकाळपर्यंत। कुठे आहे? कुठे आहे तुझी सासू? आज चहा टाकतायत। सासूबाई, सुलू आजींना चहा देताय ना? हो हो, देते ना, देते। माझ्यासाठी पण आणला का? थँक्यू। या, घ्या। सरिता, तुला एक बातमी कळली का? अगं ते बिल्डिंग मध्ये नाही का, वॉचमन मला सांगत होता, अगं बोलणार नाही म्हणजे काय सरिता? सोड ना आता, राहू दे, मी आले ना आपणहून। अगं भांडी कशाला आपटतेस? माझ्याशी बोल ना, माझ्यावर रागवलीस तर। भांड्यांवर कशाला राग काढायचा तो? सुनबाई, सुलू आजींना सांग मला त्यांच्याशी बोलायचं नाहीये। अरे सासूबाई, पण मी समोरच आहे ना, मला सांगू शकता ना डायरेक्ट। सुनबाई,
त्यांना सांग मला कुणाशीच काहीही बोलायचं नाहीये. अजूनही माझा राग गेलेला नाहीये आणि कधी जाईल माहित नाही. मग कधी जाणार? सांगितलं ना माहित नाही म्हणून. आणि मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये. पण ज्यांना कुणाला काही हवं असेल ना त्यांनी माझ्या सुनबाईला सांगावं. मी काही माझ्या घराचा नियम मोडणार नाही आणि घरी कोणी पाहुणा आलं ना तर त्याला रित्या हाताने पाठवणार नाही मी कधी. शेजार धर्म पाळेन मी. सुनबाई चहा दिलाय तू सांगितल्याप्रमाणे. बिस्किट हवं असेल तर सांग. ए तू असं वागणार असशील ना तर कुणाला हवंय तुझा चहा? मला नकोय तो. चुकलं माझं. उगाच आले मी. हे घे. सुलवाजी राहू दे राहू दे. थांबा नाही सासूबाई. उगाच आले मी इथे. झाली थट्टा करून झाली? मी थट्टा करतच नाहीये. पण मग हे उसनं अवसान कशाला घेताय? मी उसनं आणतच नाहीये. मी खरंच रागवलंय त्यांच्यावर. आपल्या भांडणाचा फायदा दुसरा कोणी घेतलेला मला आवडत नाही. मला माहितीये सासूबाई मग? त्यांच्यावर एवढं का रागवताय? तुम्हाला जे काही रागवायचंय ते माझ्यावर रागवत जा ना. मी आहे ना सांभाळून घ्यायला. इतके वर्षांचे संबंध आहेत तुमचे. हा खराब झाले तर मग काय? आणि मुळात हे असं रागवणं न बोलणं हे तुम्हाला जमणाऱ्यातलं नाहीये. कशाला करताय? मला जमणार नाही. तू बघच आता. मी सुलवाजीशी बोलणारच नाही. आई काय करतेस? नको ना इतके रागवूस प्लीज. नाही ऐकत आहेत त्या. जाऊ दे आपण निघूया. आपल्याला उशीर होतोय. चल आई रिलॅक्स. हे तनू सासूबाई खूप चिडल्यात रे खरंच सुलवाजींवर. म्हणजे सुलवाजी नरमल्या पण सासूबाई काय ऐकायला तयार नाही. चहा टाकला त्यांनी. मला नव्हतं वाटलं सासूबाई चहा टाकणाऱ्यातली बाई असेल. ऐक ना मी काय म्हणते, आपण सुलवाजींना सॉरी म्हणूया का? म्हणजे सासूबाईंचं आणि त्यांचं जेव्हा मिटायचं तेव्हा मिटेल. पण त्यांनी फार मनावर नको घ्यायला ना. एकतर त्यांचा मुलगा आणि सून पण नाही आहे तिकडे. चल 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 बोलूया. म्हणजे तू किती छान आहेस यार. हा म्हणजे सुलवाजीचा इतका राग असून सुद्धा तू तिच्या बरोबर बोलायला तयार होतेस. तू रागाचं काय रे? आता सासूबाईंनी इतकी वर्ष सगळी नाती जपली. मग इथून पुढे मलाही जपाविषयी वाटतात. बरं आणि सगळेच जर चिडून बसले, सगळ्यांनी जर राग धरून ठेवला तर मग शेजार धर्म कसा राहील? बेल वाजवते. खूप चिडल्यात वाटतं. सुलवाजी सुलवाजी दार उघडा. मी आहे अंकिता. मुद्दाम चाललंय सगळं. एक काम करूया. तिला असू दे जरा. तिला होऊ दे तिचं शांत. मे बी तिला तिचा वेळ हवा असेल आणि तोपर्यंत आपली आई पण जरा शांत होईल ना. या चल चल. एवढा काय राग धरायचा? मोठ्यात ना मग समजून घे की आम्हाला. आणि मी केलेला चहा आवडतो म्हणून दिला ना तर टाकून दिलात. प्यायचात तरी. माझी लेकरं एवढी हाका मारतायत तुम्हाला, बेल वाजवताय तरी दार उघडलेलं नाही. ओ किठो न्यातून एवढी का जाग येत नाही? आणि एवढा राग घेऊन जाणार कुठे बघतेस ना मी आता. नाही मला नाही जमणार आहे. मी बोलणार नाही. अगं हो ग. हां थंडी वाजते खरी. ब्लँकेट हवंय. कुठे ठेवलंयस तू? हां अख्खं घर शोधलं ग बाई. कुठे? खाली? नाही आहे तिथे. सगळीकडे शोधलं मी. मला सापडतच नाहीये बघ. गोळ्या सुद्धा नाही आहेत. नेमकं मला हवं तेव्हा काही मिळत नसतं. हां काय? सरिताला? नको ग बाई नको. ती काही बोलायची नाही माझ्याशी. नाही ग.
विशेष काही झालं नाहीये. उगाच थोडंसं आईस्क्रीम खाल्लं मी तिचं, तेवढंच निमित्त झालं. लगेच लहान मुलासारखी फुरंगटून बसली झालं. हां बरं, त्यापेक्षा तूच फोन कर तिला. तुझा फोन घेईल ती. हां बघू, ऐकलं तर ऐकलं. हां नाही ग, आता काही बोलायचं त्राण नाहीये बघ माझं. हां राहू दे, बघ तू फोन करून. मी ना जरा पडते, पडल्यावर थोडं बरं वाटेल. हा मला. हां ठेवते फोन, ठेवते आहे. चल. हां कोणाचा फोन होता? सुलवाजीची सून मला फोन कर. आता आलं लक्षात. लगेच चहाडी केली असेल ना माझी. सरू माझ्याशी बोलत नाहीये, लगेच हिचा फोन. ह्यांना काय वाटलं मला काय कळत नाही. अजिबात फोन घेणार नाही मी. करा काय करायचं ते. काय रे बाबा, हा मुलगा सरळ म्हणून कधी येणार नाही. हळू बघ 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 म्हणून सांगते. मुख्य दरवाजाने येत जा. लागलं का? नाही नाही नाही, ऐक ना. काय? अगं ती सुलू आजीची सून मला फोन करते. काय झालं, तू तिचा फोन नाही उचलतेस का? उचलणार पण नाही. मस्का लावायला फोन करते ती. हो. मग मला का फोन करते? सांगितलं असेल ना तुला. काय? तुझी अशी का वागते, माझ्या सासूबाईंशी बोलत का नाहीये, जरा समजाव तिला. नाही नाही, आता तुला फोन केला, थोड्या निशांत तुला फोन करून सांगेल. मा तसं काही नाहीये. मग ती मला म्हणत होती की सुलू आजी आजारी पडले आहेत, त्यांना जाऊन कोणीतरी बघा, त्यांची काळजी घ्या. नाही म्हणजे मला वेळ असता तर मी खरंच गेलो असतो, पण मला ना खूप अर्जंट मीटिंग आहे, म्हणूनच एवढा घाईघाईत आलो तुला सांगायला. चल मी येतो. हा तू काळजी घ्या. हो जा. बाय. हे बरं शोधून काढलंय. हा कारण यांना काय वाटलं, सुलोजी आजारी म्हणलं लगेच धावेल सरू. नाहीतरी सरू सगळ्यांना मदत करते. अजिबात जाणार नाही मदतीला. बसा बोंबलत. खरंच काही झालं असेल का पण यांना? गरज असेल तर घेतील औषधात. बरं नाही म्हणे. ह्यांना काय वाटलं मला काही कळत नाही. मी पण काही कमी नाहीये. शेरात 125 रे मी. हे काय आहे? औषध? कितीही मुद्दाम केलत ना सुलू आजी, तरी मला कळतं बरं का. तुम्ही आजारी आहात ना. मग या गोळ्या दिल्यात त्या घ्या, त्याने बरं वाटेल तुम्हाला. ही सरिता एवढी वाईट नाहीये. तुम्ही कितीही नाटकं करत असाल, पण मला काळजी आहे तुमची. पण म्हणून मी तुमच्या या नाटकाला भुलून तुमच्याशी बोलेन, हा गैरसमज ठेवू नका. सासूबाईंना. सुलू आजी, सुलू आजी, दार उघडा बरं. सुलू आजी. काय झालं तुम्हाला? काय होतंय? थोडं बरं. बसा इकडे आधी. बसा बसा बघू. सावकाश टेकून बसा. हो 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 बस. काय काय होतंय मला सांगा. काय कळत नाही. बरं थांबा, ह्या गोळ्या देते मी तुम्हाला. जरा पाणी घेऊन येते. हो. हा शांत बसा. ही घ्या, ही गोळी घ्या आधी सुलू आजी. हे घ्या. आ करा, आ करा. आ सावकाश. सुलू आजी आडव्या पडा बरं अशा. हा झोपा. ही घ्या, उशी घ्या डोक्याखाली. झोपा सावकाश. पाय पाय ठेवा जरा माझ्यावर. मी पाय चेपून देते. सावकाश.
सुलवाजी तुम्ही काही खाल्लंय का? खाल्लंय थोडं, घरात होतं तेवढं. बरं मी एक काम करते, मी काहीतरी गरमागरम छान करून आणते तुमच्यासाठी. हा पण दरवाजा उघडाच असू दे, बर. नाहीतर बंद केलात तर परत उठायला लागेल तुम्हाला. हा मी घेऊन येते पटकन, तुम्ही आराम करा. हा हो हा आलेच मी. सावकाश आले हा सुलवाजी. बघितलंस, अजूनपर्यंत एकही वाक्य बोललेले नाही मी सुलवाजींशी. तुझं चॅलेंज स्वीकारलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. नाही, त्यांना वाटलं होतं मी जाईन त्यांची विचारपूस करायला. मी कसली जातीये. त्यांनी काय केलं माहितीये का, आपल्या सुनेला सांगितलं रॉनीला फोन कर, आणि रॉनीने मला सांगितलं की सुलवाजींची तब्येत बरी नाहीये. त्यांना वाटलं काय झालं सुलवाजी सुलवाजी असं करत जाईन मी त्यांना विचारपूस करायला. मी कसली जातीये. सगळा डाव कळलाय मला त्यांचा. सासूबाई, सुलवाजींना खरंच बरं नाहीये. काल खाल्लेलं आईस्क्रीम बाधलंय त्यांना. थंडी, ताप, सर्दी झालीये. काय सांगतेस काय, खरंच आजारी आहेत त्या? मग काय हो, किती चिडता, किती राग. बरं, आणि मुळात तुम्ही अशा नाही आहात. वरवर तुम्हाला कितीही राग आला ना तरी तुमच्या मनात काळजीच असते. जायचं ना, भेटायचं ना सुलवाजींना. नाही, मी जाणार होते त्यांना भेटायला, पण अगं पण काय राग आला, राग अनावर झाला. काय करणार सासूबाई या रागाचं तुम्ही. जाऊ दे, तुम्ही जायची काही गरज नाहीये. मी जाणार आहे त्यांची काळजी घ्यायला. मी बघते त्यांना काय हवंय नकोय ते. तू सुद्धा मला माफ करा अंकिता. मी एरवी तुला फार बोलते ना, आजकालच्या सुना अशा तशा. पण तुला एक सांगू का, आजकालच्या सासवा सुद्धा काही कमी नाही तो. आता तुझी सासू बघ ना, खाल्लं मी थोडंसं आईस्क्रीम, काय त्याचं एवढं. इतक्यांदा माफी मागायला आले मी, बोलली का माझ्याशी? इतका आडमुठेपणा करावा का, सांग बरं. तूच बघ ना, इतकं बोलते मी तुला, तरी केलंस ना माझ्यासाठी किती. औषध दिलं, काय काय केलंस मला बरं वाटावं म्हणून. नाहीतरी तुझी सासू नुसतं फुगून बसता येतं तिला. आता मला इतकं बरं नाहीये. आला का मला बघायला तो फुगा? नुसतं रागवून बसायला सांगत तिला. सरिते, तू आहेस होय? सांगायचं तरी अगं मला वाटलं अंकिताच आहे. आता पुन्हा रागवशील ना माझ्यावर, आणि पुन्हा बोलायची बंद होशील. असं नको करूस ग. तुला एक सांगू का, तूच खरं चांगली आहेस तुझ्या सुनेपेक्षा. मी आपलं उगाच तिला बरं वाटावं म्हणून म्हणत होते. पुरे झालं सुलवाजी, मला काही तुमचा रागबीग आलेला नाहीये, आणि मी यापुढे तुमच्याशी बोलायची कधी बंद होणार नाही. नाही, यावेळी मला वाईटही वाटत नाहीये, कारण कधी नव्हे ते तुम्ही माझ्या सुनेचं अगदी भरभरून कौतुक केलेत. सुलवाजी, पण पुन्हा नका ना अशा वागू. तुम्हाला जे हवंय ते हक्काने मागा की आमच्याकडे. आम्ही तुम्हाला लेकरांसारखेच आहोत ना हो. आणि तुम्ही सुनेला फोन करून सांगितलंत ना, म्हणून मला हे सगळं खोटं आहे असं वाटलं. मला का नाही फोन केला? मी नसते का आले तुमची चौकशी करायला?
आणि सुलभाजी, शेजाधर्म कशाला म्हणतात हो मग? आपण भांडतो, रागवतो एकमेकांवर, पण पुन्हा एकमेकांना सावरतो ना आपण, त्याला तर शेजाधर्म म्हणतात ना. आणि तुम्ही तर आम्हाला आई समान आहात हो, सगळ्यांनाच. नका ना असं पुन्हा वागू. तुम्हाला त्रास झाला तसा आम्हालाही त्रास झाला ना सगळ्यांना. नाही करणार ग. आता बोलताय तुम्ही असं, पण नंतर मला बरोबर म्हणाल की मला मोठ्यांची बोलायची शिस्त नाहीये, मी फटकळ आहे. नाही ग, तुम्हाला एक सांगू का, तुमच्या दोघींची जोडी ना खूप छान आहे. दृष्ट नको लागायला बघ कोणाची. पण तरी सरी तर तुला सांगते मी, तुझ्या सुनेच्या हातात तुझ्या हातासारखा जोर नाही हो. सुलभाजी, अगं